आपण पाहताय महाधुरळा। गोकुळ सोबत गोकुल। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। आता गेले काही दिवस पावसाने जोर धरलाय, असा जोर आणखी पुढील 4 दिवसात निश्चितपणे आहे। हवामान खात्याने असा अंदाज दिला आहे की आणखी 4 दिवस असाच मुसळधार पाऊस अनेक जिल्ह्यात पडणार आहे। यामध्ये कोल्हापूरचाही समावेश आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पात्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। कृष्णा नदीचं पाणी 4 फुटांनी वाढलेलं आहे। राजाराम बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक आता बंद झालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर रोहिणीचा पेरा चुकण्याची चिन्ह आता स्पष्ट होत आहेत, कारण लवकर पाऊस सुरू झाल्यामुळे शेतीची कामं खोळंबलेली आहेत। त्यामुळे आता एकूणच शेतीच्या कामात अडथळा आलेला आहे। उन्हाळी पिकांना या पावसाचा मोठा फटका बसणार आहेच। याशिवाय पुढील पेरण्याही आता लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत। येत्या काही दिवसात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर आणि परिसरात मुसळधार पाऊस पडणार आहे। नेमका महाराष्ट्रातील विविध भागात पावसाची कशी शक्यता आहे हे आपण ऐकूया। धन्यवाद। हवामानाचा अंदाज व इशारे यामध्ये आपले स्वागत आहे। नैऋत्य मोसमी पाऊस पुढील 2 दिवसात केरळ राज्यात आगमन होण्याची शक्यता आहे। दक्षिण कोकण किनारपट्टीलगत मध्य पूर्व अरबी समुद्रावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र स्थित आहे। आज दिनांक 23 व 25 मे रोजी कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी, तर दिनांक 24 व 26 मे रोजी कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। इशारे असे आहेत। आज दिनांक 23 मे रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, तर तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे वरील जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे। आज दिनांक 23 मे रोजी रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर अहिल्यानगर, पुणे जिल्ह्याचा घाट विभाग, कोल्हापूर जिल्ह्याचा घाट विभाग, सातारा जिल्ह्याचा घाट विभाग, चंद्रपूर, गडचिरोली येथे मेघगर्जना, विजांचा कडकडाट, ताशी 50 ते 60 किलोमीटर, वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तसेच दिनांक 24 मे रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्याचा घाट विभाग, नांदेड, लातूर, बुलढाणा, यवतमाळ येथे विजांचा कडकडाट, ताशी 50 ते 60 किलोमीटर, वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। राज्यात वरील सर्व जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, ताशी 40 ते 50 किलोमीटर, वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। पुणे व परिसरात पुढील 2 दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुणे शहराला येलो अलर्ट देण्यात आला आहे। आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या। धन्यवाद।